आज होता दिवाळीचा शेवटचा दिवस, पाडवा. त्यामुळे ना सगळ्यात पहिल्यांदा यांना कॉल करून ना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. कारण हे दूर जरी असले ना तरी पण माझ्या मनामध्ये त्यांचं स्थान ना सगळ्यात जवळचं आहे. त्यानंतर पटपट ना शंकरपाळ्यांचं पीठ मळून घेतलं आणि ना शंकरपाळ्या करायला सुरुवात केली. मला तर तुपातल्या शंकरपाळ्या खूप आवडतात, त्यामुळे ना मी तूप टाकूनच शंकरपाळ्या बनवते. शंकरपाळ्या करताना ना सगळ्यात जास्त आठवण येते ती माहेरची. कारण ना लहानपणी मम्मीनी शंकरपाळ्या बनवायला घेतल्या ना की आम्ही असंच साईडने बसायचो आणि ना कच्च ना शंकरपाळ्याचं पीठ खाण्यास सुरुवात करायचो. इकडे माझं मस्त पैकी शंकरपाळ्या कट करता करता ना तळण्याचं पण काम चालू होतं. शंकरपाळ्यांचा पहिला गट तळून झाला आणि लगेच ना क्रिश आणि खुशीने खाण्यास सुरुवात केली. मस्त पैकी गरम गरम शंकरपाळ्या खाण्याची मज्जाच वेगळी असते बघा. त्यानंतर राहिलेल्या शंकरपाळ्या ना मी ना पटपट बनवून घेतल्या. शंकरपाळ्यांचा स्वाद तर ना सगळ्या किचन मध्ये पसरलेला होता बर का. इकडे माझ्या सासऱ्यांनी कुणालाही न सांगता आले होते दिवाळीची शॉपिंग करून. ते बाजारात गेले आणि ना कपडे वगैरे घेऊन आले आमच्यासाठी. मी ना पिशव्या उघडल्या आणि ना मन भरून आलं. कारण ना या वस्तूंमध्ये त्यांचं प्रेम आणि आपुलकी दडलेली होती. तर खुशीसाठी आणि क्रिससाठी ना मस्तपैकी ड्रेस आणलेला होता आणि माझ्यासाठी ना एक छान साडी आणलेली होती. तर खुशीचा ड्रेस कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा. हो, आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.